जगातील बहुतांश स्वातंत्र्य लढ्यांमध्ये राजकीय नेते सुरक्षित ठिकाणी बसून रणनीती आखतात आणि रणांगणावर सामान्य जनता लढते. मात्र बलोच राष्ट्रवादी आंदोलनाचे समर्थक असा दावा करतात की त्यांच्या संघर्षात नेते आणि त्यांची मुलेही आघाडीवर असतात. त्याच लढवय्या बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याचे समर्थक आणि प्रवक्ते मीर यार बलोच यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून 3 ऑगस्ट रोजी केलेल्या एका पोस्टमुळे आंतरराष्ट्रीय विशेषतः आशियाई देशांच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान कडून 11 ऑगस्ट हा बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून जगभरात राष्ट्रीय एकतेसह साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मीर यार बलोच यांनी आव्हान केले आहे की या निमित्ताने बलुच राष्ट्रातील नागरिक आपल्या घरांवर, वस्त्यांमध्ये, बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि इतर ठिकाणी स्वतंत्र बलुचिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकवतील. तसेच या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवतील. या एका गोष्टीमुळे पाकिस्तान, चीन, भारत आणि संपूर्ण आशियातील सामरिक समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 11 ऑगस्टलाच स्वातंत्र्य दिन का? 1947 मध्ये नेमकं काय घडलं? पाकिस्तान आणि बलुचिस्तान मधील संघर्षाचा इतिहास काय आहे? चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर याचा काय परिणाम होऊ शकतो आणि यात भारताची भूमिका काय राहिली आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पाकिस्तान पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? तर नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. तर सगळ्यात आधी बघूया बलुचिस्तान म्हणजे नेमकं काय. आजच्या पाकिस्तानच्या 4 प्रमुख प्रांतापैकी सर्वात मोठा प्रांत म्हणजे बलुचिस्तान. पाकिस्तानच्या जवळपास 44% भूभागावर हा प्रांत पसरलेला आहे. उत्तरेला अफगाणिस्तान, पश्चिमेला इराण, पूर्वेला पंजाब आणि सिंध, तर दक्षिणेला अरबी समुद्र अशी त्याची सीमा आहे. राजधानी क्वेटा ही ऐतिहासिक बोलन खिंडीजवळ वसलेली आहे. मध्य आशियात जाणाऱ्या व्यापार मार्गासाठी या प्रदेशाला शतकानुशतके मोठे महत्त्व राहिले आहे. बलुचिस्तान नैसर्गिक वायू, तांबे, सोने आणि इतर खनिज संपत्तीने समृद्ध आहे. याशिवाय ग्वादर हे खोल पाण्याचे बंदर चीनसाठी अत्यंत रणनीतिक मानले जाते. आता 11 ऑगस्टचं महत्त्व काय? तर ब्रिटिश भारताच्या फाळणीपूर्वी बलुचिस्तानमध्ये कलातसह अनेक संस्थाने होती. 4 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सरकार, कलातचे खान आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर 11 ऑगस्ट 1947 रोजी कलातला स्वतंत्र दर्जा असल्याची घोषणा करण्यात आली होती, असा दावा बलोच राष्ट्रवादी करतात. मीर यार बलोच यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की बलुचिस्तान प्रजासत्ताक आणि त्याचे 6 कोटी बलुच नागरिक स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र मानतात. त्यांच्या भूमिकेनुसार 11 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेच्या माघारीच्या काळात बलुचिस्तानचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले होते. त्या काळात ही बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रकाशित झाली होती आणि ऑल इंडिया रेडिओ वरूनही प्रसारित करण्यात आली होती, असा दावा करण्यात आलाय. ऐतिहासिक संदर्भामुळे मीर यार बलोच यांनी 11 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून निवडला आहे. बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण होताना 1947 मध्ये त्यांची स्वातंत्र्य, संस्कृती आणि स्वतंत्र ओळख अबाधित राहील असे पाकिस्तानने त्यांना वचन दिले. पण एका वर्षाच्या आतच पाकिस्तानने त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला व बलुचिस्तानमध्ये सैन्य कारवाई करून 1948 मध्ये विलिनीकरण करून घेतले आणि यातूनच एका मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली.
मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने कलाच्या विलिनीकरणाची घोषणा केली. बलोच राष्ट्रवादी गटांचा आरोप आहे की हे विलिनीकरण दबावाखाली करण्यात आले. याच काळापासून सशस्त्र प्रतिकाराची सुरुवात झाली. त्यानंतर 1958, 1962, 1973 आणि 2000 नंतरच्या काळात अनेक टप्प्यात बलोच बंड पुन्हा पुन्हा उफाळून आले. या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून बेपत्ता व्यक्ती, लष्करी कारवाया आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारचे असे म्हणणे आहे की ते दहशतवाद आणि फुटीरतावाद विरुद्ध कारवाई करत आहे. या सर्व संघर्षात चीनचा प्रवेश 2015 या साली झाला. 2015 नंतर चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC हा चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग बनला. शिनजियांग पासून ग्वादार बंदरापर्यंत जोडणाऱ्या या प्रकल्पात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक झाली. मात्र या प्रकल्पावर बलोच लिबरेशन आर्मी सारख्या सशस्त्र गटांनी अनेक वेळा हल्ले केले आहेत. चीन आणि पाकिस्तान या गटांना दहशतवादी संघटना मानतात, तर बलोच राष्ट्रवादी त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. गेल्या 80 वर्षात बलुचिस्तानने टप्प्याटप्प्यात स्वतःच्या ताकदीवर अत्यंत संघटितपणे पाकिस्तानचा विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचं स्वतःचं संविधान, प्रशासन व्यवस्था व बलोच लिबरेशन आर्मी निर्माण करून स्वतंत्र मजबूत सैन्य निर्माण केलं. ग्वादार पोर्ट असो किंवा चीनी इन्फ्रास्ट्रक्चर, बलोच आर्मीने सशस्त्र प्रतिकार केला. या सगळ्या लढ्यात बलोच जनतेच्या स्वातंत्र्याच्या, सार्वभौमत्वाच्या आकांक्षांना धुमारे फुटत गेले. त्याचीच परिणिती 11 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन घोषित करण्यात झालेली आहे. आणि यात भारताची भूमिका अशी आहे की पाकिस्तानने अनेक वेळा भारतावर आणि विशेषतः रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ वर बलोच चळवळीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. भारताने हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत. 2016 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलोचिस्तानातील मानवी हक्कांच्या प्रश्नाचा उल्लेख केला होता. मात्र भारताने अधिकृतपणे बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिलेला नाही. अजित डोवाल यांच्या भूमिकेबाबत अनेक दावे आणि चर्चा सोशल मीडियावर दिसतात, परंतु त्यांना पुष्टी देणारा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. तर प्रश्न असा उरतो की बलोचिस्तान लगेच स्वतंत्र होऊ शकतो का? तर याचे उत्तर आहे नाही. एखादा प्रदेश स्वतंत्र राष्ट्र होण्यासाठी केवळ घोषणा पुरेशी नसते. त्यासाठी प्रभावी भूभागावरील नियंत्रण, कार्यरत शासन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि इतर देशांची राजनैतिक स्वीकृती आवश्यक असते. संयुक्त राष्ट्रसंघ आपोआप कोणत्याही प्रदेशाला राष्ट्र घोषित करत नाही. सदस्य राष्ट्रांकडून व्यापक मान्यता मिळणे ही प्रक्रिया महत्वाची असते. म्हणून 11 ऑगस्टची घोषणा प्रतिकात्मक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाची असली तरी त्यामुळे बलुचिस्तान लगेच स्वतंत्र देश बनेल असं म्हणता येणार नाही. तर आता पुढे काय होणार? जर बलुचिस्तान मधील संघर्ष अधिक तीव्र झाला तर त्याचा सर्वाधिक परिणाम पाकिस्तान, चीनच्या CPEC प्रकल्पावर, अफगाणिस्तानातील सुरक्षा आणि संपूर्ण दक्षिण आशियाच्या भूराजकारणावर होऊ शकतो. 11 ऑगस्ट हा केवळ एका प्रदेशाचा प्रतिकात्मक दिवस नसून यामध्ये पाकिस्तान आणि चीनसाठी फार महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. हा पाकिस्तान समोरील सर्वात मोठ्या अंतर्गत आव्हानाचा इशारा आहे. बलुचिस्तानचा प्रश्न हा फक्त पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न नाही, तो चीन, भारत, मध्य आशिया आणि जागतिक सामरिक राजकारणाशी जोडलेला विषय बनला आहे. बलुचिस्तान प्रजासत्ताकाचे मत आहे की पाकिस्तान सध्याच्या स्वरूपात या प्रदेशात अस्तित्वात असेपर्यंत टिकाऊ शांतता, विकास आणि समृद्धी साध्य होऊ शकणार नाही. त्यामुळे बलुचिस्तान प्रजासत्ताक आंतरराष्ट्रीय समुदायाला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि या प्रदेशाला पाकिस्तान सारख्या संकटातून मुक्त करण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे
तुमच्या मते भारताने या प्रश्नावर कोणती भूमिका घ्यायला हवी? तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.